दोन्ही पिऊन टाकले. नंतर ज्याच्यावर ते स्वतः बसलेले होते त्या आकाशव्यापी कमळाला पाहून त्यांनी विचार केला की पूर्वकल्पामध्ये लीन झालेले जे लोक मी यापासून निर्माण करीन. ज्या कमळावर बसलेले होते त्याच कमळाला पाहून ब्रह्मदेवाने विचार केला की जे लोक पूर्वकल्पात विलीन झाले किंवा नाहीसे झाले त्यांना ह्या कमळापासून उत्पन्न करीन असा मनामध्ये ते विचार करू लागले. भगवंतांनी सृष्टी कार्यासाठी नेमलेल्या ब्रह्मदेवाने मग त्या कमल कोशात प्रवेश केला आणि त्या एकाचेच भुवा आणि स्वहा असे 3 भाग केले. ब्रह्मदेव ज्या कमळावर बसलेले होते त्याच कमळाच्या कुठे गेले पराग कोशात आणि त्या कमळाचे 3 भाग केले. पहिल्या भागाला भू म्हटल्या गेलं, दुसऱ्या भागाला भुवा आणि तिसऱ्या भागाला स्वहा असे 3 भाग ब्रह्मदेवाने तयार केले. वास्तविक ते कमळ एवढे मोठे होते की त्याचे 14 किंवा त्याहीपेक्षा अधिक लोक केले जाऊ शकले असते. त्या कमळापासून बरं काही सृष्टी निर्माण करायला ब्रह्मदेवाने सुरुवात केली. भगवंतानी प्रेरणा दिली, तप कर म्हणले. तप केल्यानंतर तुला पुढे काय करायचं ते कळलं आणि त्या प्रेरणेनं तप केल्यानंतर आपल्या विवेक ज्ञान बुद्धीनं ब्रह्मदेवानं ज्या कमळावर बसले होते त्याचाच आधार घेऊन बर का ही सर्व सृष्टी निर्माण केली. 14 लोक त्याहीपेक्षा अधिक करता आले असतील पण जीवांची भोग ठिकाणी म्हणून याच 3 लोकांचे शास्त्रात वर्णन आले आहे. बर का 3 लोक कोणते? भू, भवा आणि स्वहा. भू म्हणजे बर का भूमी, भवा स्थिर बर का उत्पत्ती, स्थिर आणि लय. स्वहा म्हणजे लय होऊन जाणे, स्वहा म्हणजे आहुती टाकणे. असे 3 भाग केले. जे निष्काम कर्म आचरण करणारे आहेत बर का त्या लोकांना म्हणजे त्या लोकांना काय म्हणतात? महर लोक म्हणतात. 14 भुवन तयार केली. कशापासून? 3 लोकांपासून. कमळापासून 3 भाग केले आणि 3 भागामध्ये 14 लोक बसले. जे निष्काम आहे त्यांच्या मनामध्ये कुठलाच काम नाही किंवा कुठलं कार्य नाही असे कर्म आचरण करणार. बर का काम करायचं पण कसं करायचं? निष्काम. कामाची मोबदला मिळेल किंवा नाही ह्याचा विचार न करणारे ह्याला काय म्हणायचं? निष्काम. निष्काम कर्म करणे. कर्म असे करायचे की त्या कर्माच्या फळाचा विचार करायचा नाही. एखाद्याला आपण 10 रुपये दिले बर का 10 रुपये दिले म्हणून त्यानं आपल्याला 20 रुपये परत द्यावा अशी भावना ठेवायची नाही. त्याला म्हणायचं निष्काम. मग हे निष्काम जे कर्म करणारे जे लोक असतात बर का ते कुठं राहतात? म्हणले महर लोकांमध्ये राहतात. म्हणून नंतर तपोलोक केले, पुन्हा जनलोक आणि सत्यलोक रूप ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. म्हणजे महर लोकात निष्काम लोक आणि पुन्हा तपोलोक. तपोलोकामध्ये फक्त तपस्वीच असणारे राहतात. तप सृष्टीमध्ये धरणीवर करायचं आणि तप पूर्ण झाल्यावर बरं का त्यांचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे? तपोलोक. तपोलोकामध्ये आणखीन असे महान महान आत्म्या असणारे राहतात. बरं का पुन्हा जनलोक. जनलोक म्हणजे पृथ्वी. ह्या पृथ्वीवर सर्वसाधारण लोक असणारे राहतात आणि
सत्यलोक, या सत्यलोकात ब्रह्मलोकाची प्राप्ती करणारे राहतात असं या ठिकाणी मैत्रेय ऋषी सांगत आहेत. कोणाला? विदुर महाराजांना. पुन्हा मग विदुर महाराज प्रश्न विचारतात, महाराज आपण अद्भुत कर्म विश्वरूप अशा श्रीहरीच्या ज्या काल नामक शक्तीविषयी सांगितले होते त्याविषयी मला विस्तारपूर्वक असणारं वर्णन करा. जी विराट पुरुष आहे त्यांची कालरूप शक्ती म्हणजे काय आहे? काल कळायला लागला. काल म्हणजे वेळ. ही वेळ, हे काळ कसा असतो त्याचं मला विस्तारपूर्वक वर्णन सांगा अशी विनंती विदुर महाराज करीत आहेत. म्हणून काळाविषयी असणारे मैत्रेय ऋषी सांगतात, विषयाचे बदलणे हे काळाचे स्वरूप आहे. बर का, विषय कुठलाही असो, बर का, काळ गेल्यानंतर तो विषय बदलतो नाही, त्याला म्हणायचं काळाचा परिणाम. आहे का नाही? बाळ असतंय, बाळाचं किशोर, किशोरचं तरुण, तरुणाचं गरस्ती, गरस्ताचं वानप्रस्थ. हे काळाच्या प्रभावामुळे बर का शरीर असणारा लयाकडे जातो, बदल होतो, शरीरात होतो, वस्तूमध्ये बदल होतो. असा काळाचा परिणाम आहे. तो काल स्वतः निर्विशेष आहे. बर का, काळाला विशेषण लागत नाही. अनादि आणि अनंत आहे. काळ कसा आहे? अनादि आहे आणि अनंत आहे. काळ कधीपासून चालू झाला? विराट स्वरूप भगवंतांनी धारण केलं. बर का, कोणी केलं धारण? भगवंत कोण? राधाकृष्ण, जे एक आहे, यांनी विराट पुरुष जेव्हा धारण केलं तेव्हा त्यांच्यातला जो काळ आहे ते बाहेर ठेवला. म्हणून त्या विराट पुरुषाला सुद्धा आयुष्य सांगितले गेले. बर का, विराटाचं आयुष्य आहे, ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्य, महादेव आणि विष्णुदेवाचं सुद्धा आयुष्य असणार ह्या काळामुळे घडतं. विराटाच्या पुढे गेल्यानंतर राधा आणि कृष्ण ते आनंद, त्यांना काळाची मर्यादा नाही. कारण ते परब्रह्म आहे, त्यांच्यावर काळ प्रभाव करीत नाही. त्यांच्या खाली जे जे जन्माला आले त्यांच्यावर काळाने प्रभाव केला. म्हणून तुम्हाला प्रसंग तुम्ही एखाद्या वेळेस ऐकला असेल किंवा श्रवण केला असेल की भगवंतानं श्रीकृष्णानं बर का कालगती थांबली. कधी कधी थांबली माहिती का? ज्यावेळेस गीता सांगायची होती कुरुक्षेत्रात त्यावेळेस एक कालगती थांबली. बर का, पूर्ण गीता होईपर्यंत पूर्ण सृष्टीचं चलनवलन थांबलं. फक्त भगवंत आणि अर्जुन दोघांपुरतीच काल मर्यादा ठेवली. बर का, एक पापणी खाली पडून उघडूस तर गीता भगवंतानं अर्जुनाला सांगितली. कोणाची पापणी म्हणजे? आपल्यासारख्या. पण गीता पूर्ण सांगूस तर ह्या लोकांना माहित नव्हतं की काय व्हायला. जागच्या जागेवर स्तब्ध. बर का, त्यानंतर जयद्रथाला मारते वेळेस बर का कालगती थांबली. सूर्य जागच्या जागेवर थांबला, सर्व जागच्या जागेवर थांबले आणि अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण केली. है का नाही? त्याच्यानंतर पुन्हा एकदा थांबली. ही माहिती का? लक्षात घ्या, ज्या वेळेस त्यांच्या आईला पुत्रमोह झाला, कोणाला? भगवंताच्या आईला, देवकीला. म्हणजे तू सर्वांचे काम करतोस, तुला देव म्हणते, तू परब्रह्म आहे, म्हणून मला माझे 7 लेकर पाहिजे, मला लेकर आला. ते शापाने जन्माला आले, तेवढंच आयुष्य होतं, म्हणून ते देव घेऊन गेले, कंसाच्या हाताने मारले. पण भगवंतानी ते 7 लेकर पाताळातून बर का वर आला, लहान लहान केले, आईला दाखवले. बर का, म्हणजे ही आई तुमचे 7 लेकर, पण यांना मी तुमच्याजवळ ठेवू शकत नाही. तुम्हाला एकदा दाखवू शकतो, कारण मी सुद्धा काळाच्या विरोधात जात नाही. म्हणजे सृष्टी चालत
सृष्टी चालण्याकरिता काळाच्या विरोधात जाता येत नाही. काळ थांबला आणि आईला परत जे गेलेले लेकरं होते ते वापस आणून दिले, दाखविले. आईचं हृदय भरून आलं, वात्सल्याचं प्रेम उत्पन्न झालं आणि यांना शाप आहे म्हणजे, आणि तो शाप फक्त जन्म घेणे आणि मरणे एवढाच होता. हे देवीचे देवलोक आहे, यांना वर जावं लागणार बरं का. आईच्या ममते करता भगवंताने काय केलं, काळाची गती थांबविली, लहान लेकरं आणली, दाखविले बरं का. काही क्षण ठीक आहे दाखविले, मन तृप्त झाल्यानंतर पुन्हा काळ सोडला आणि मग ते आपापल्या स्वधामाला गेले. असे 3 वेळेस भगवंतानं काळाला थांबविलं. कोण थांबू शकतंय? परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण भगवान बरं का. हे उदाहरण आहे की हेच परब्रह्म आहेत नाही. काही अज्ञानी ज्ञान असून अज्ञान असणारे काय म्हणतात, ते तर वसुदेव देवकीचा मुलगा होता, मग त्याला कसं परब्रह्म म्हणायचं हे नाही. म्हणजे असे तर्क आणि वितर्क चलत राहतात. पण तो परब्रह्म असल्यामुळे काळाला थांबू शकला. त्याच्यानंतर विराट पुरुष सुद्धा काळाला थांबू शकत नाही. अशी ही काळाची काल मर्यादा आहे. तो निर्विशेष आहे. तो काळ कोणाकरता थांबत नाही. जे अवतारी आहेत यांच्या करता सुद्धा थांबत नाही म्हणले. तो फक्त श्रीकृष्ण परमात्मा भगवानच थांबू शकतात. पण अत्यंत महत्वाचं काम असलं तरच तेही थांबवितात, अन्यथा ते सुद्धा काळाच्या गतीप्रमाणे चालतात. त्यांचा भाचा मारला गेला, तरुण असून. भगवंताला माहित नव्हतं, माहित होतं आपण दूर चाललो. आता इकडे अभिमन्यूला मारल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याचं सुद्धा आयुष्य तेवढंच होतं. कारण तो चंद्राचा मुलगा होता. चंद्रदेवाला विनंती केली, म्हणजे तुमच्या मुलाला अवतार घ्यायला लावा, देवाचं कार्य धर्माचं कार्य. चंद्र म्हणले नको बाबा, म्हणले पृथ्वी तलावर माझ्या मुला काय म्हणले, मग थोड्या कामापुरतं पाठवा बरं का. तेवढ्याच कामापुरतं पाठवून पुन्हा स्वर्गाला बोलून घेतले. असे अनेक कारण आहेत महाभारतामध्ये, प्रत्येक जीवाचे कारण आहे. आणि कारणाशिवाय भगवंताने लीला केली नाही. म्हणून या कालाचं महत्व या ठिकाणी मैत्रेय ऋषी सांगत आहे. अनादि आणि अनंत आहे, त्यालाच निमित्त करून भगवान आपण आपल्यालाच लीलेने सृष्टीच्या रूपात प्रगट करतात बरं का. काय करतात म्हणजे त्याचं निमित्त करून. कशाचं? काळाचं. श्री हरी भगवान आपण म्हणजे स्वतःला आपण आपल्याच लीले करिता त्या सृष्टीमध्ये स्वतःला प्रगट करतात. स्वतःला अगोदर हे सर्व विश्व भगवंताच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थिर होते. त्याला भगवंताची अव्यक्त मूर्ती म्हणतात. व्यक्त अव्यक्त म्हणजे व्यक्त न करता येणारी भगवंताची मूर्ती बरं का. भगवंताची मूर्ती कशी? अव्यक्त. कशी आहे? ब्रह्मरूपामध्ये ती स्थिर आहे. कालाच्या द्वारे पुन्हा वेगवेगळे प्रकारे भगवान प्रकट झाले, काळामुळे झाले. जर काळ थांबला असता तर विराट पुरुषाची सुद्धा इच्छा झाली नसती की सृष्टी निर्माण करावी. काळ जसा जसा जाईल तसं तसं भगवंतानं अनेक रूप घेतली, अनेक अवतार घेतले, सृष्टीचं संचालन केलं बरं का. आणि जीवाचं पालन पोषण भगवंताने असणारं केलेलं आहे. हे जग आता जसे आहे तसेच अगोदर होते म्हणजे, आणि यापुढेही तसेच राहणार आहे. या जगाची उत्पत्ती 9 प्रकारची होते. तसेच प्राकृत विकृत भेदाने एक 10वी सृष्टी ही आहे. किती आहे? 9 प्रकारे सृष्टीचं निर्माण आहे. पण एक प्राकृत आणि एक विकृत सृष्टी. प्राकृत म्हणजे मनानं तयार केली बरं का, आणि विकृत बरं का वाईट
हे अशा मिळून म्हणजे 10 सृष्टी आहेत. तसेच याचा प्रलय काल, द्रव्य आणि गुणाच्या द्वारा 3 प्रकारे होतो. ह्या 10 सृष्ट्याचा म्हणजे प्रलय म्हणजे नाहीस, नष्ट कशाने होत्या? त्या कालामुळे, द्रवामुळे आणि प्रलयामुळे. प्रलय कशाला म्हणायचं? अग्नीला. बरं का? 12 सूर्य एकदाच निघतात. किती निघतात? 12 आदित्य असणारे प्रकट होतात. महादेवाचा 3रा डोळा उघडतो आणि शेषनागाच्या 1000 फण्यामधून अग्नी निघतो. तेही अग्नी कसा म्हणजे विषारी. बरं का? असं झाल्यानंतर सर्व सृष्टीला आग लागते. किती वर्षे? 100 वर्षे आग लागते. बरं का? 100 वर्षे आग लागल्यानंतर 100 वर्षे नुसता पाऊसच पडतो, थेंब खंडत नाही. आपल्याला पावसाळ्यात जर 1 महिना पाऊस चालू झाला तर आपण कंटाळतो. पावसाळ्यात असा 100 वर्षे नुसता पाऊस, 100 वर्षे नुसती आगनी वर्षा, आगनीच पडत आहे, म्हणून त्याला प्रलय म्हणते. आणि मग हे पाऊस पडल्यानंतर पुन्हा सर्व जग जलमय होते. ही अशी सृष्टी पुन्हा निर्माण होती आणि पुन्हा लयाला जाते. ह्याच्या अगोदरही अशी सृष्टी होती. आणि प्रत्येक चतुर्युगामध्ये प्रत्येक इंद्र बदलतो, विष्णू बदलतो, महादेव बदलतो, ब्रह्मदेव बदलतो. बरं का? विराट स्वरूप पुन्हा येतं आणि पुन्हा जन्माला घालतात. असं प्रत्येक वेळेस भगवंताच्या प्रेरणेने सत्ववादी गुणामध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे. बरं का? पहिली सृष्टी महत्वाची. बरं का? भगवंताच्या प्रेरणेने सत्वादी गुणामध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे. बरं का? कोणाचं? पहिल्या सृष्टीचं. दुसरी सृष्टी कशी निर्माण होती म्हणले? अहंकाराची. हिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूते तसेच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांची उत्पत्ती होती. तिसरी सृष्टी जी आहे ती भूतसर्ग आहे, जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्रा वर्ग राहतो. बरं का? पहिली सृष्टीमध्ये काय होत आहे? प्रलय, काल, द्रव्य आणि गुणांच्या द्वारा 3 प्रकारे होते. पहिली सृष्टी म्हणजे महत्वाची आहे. भगवंताच्या प्रेरणेने ती तयार होती. आणि ह्या पहिल्या सृष्टीमध्ये सत्ववादी गुणाचे लोक आणि या सत्ववादी गुणांच्या लोकांमध्ये विषमता निर्माण होती. तिला पहिली सृष्टी म्हणतात. दुसरी सृष्टी अहंकाराची आहे. हिच्यात पृथ्वी, 5 पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय तयार होतात. तिला दुसरी सृष्टी म्हणतात. आणि तिसरी सृष्टी आहे भूतसर्ग, जिच्यामध्ये पंचमहाभूताला उत्पन्न करणाऱ्या तन्मात्रा चा वर्ग राहतो. पंचमहाभूत कसे तयार झाले माहिती आहे तुम्हाला? मागे सांगितलं. शब्द, शब्दापासून आकाश, आकाशापासून हवा, वायू, वायूपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी आणि पृथ्वीपासून जीव. ह्याला जे निर्माण करतो, बरं का, त्याला काय म्हणतात? तन्मात्रा वर्ग म्हणजे भूतसर्ग. ही एक सृष्टी. हे सर्व निर्माण करावं लागतं. शब्द निर्माण झाला, आकाश निर्माण झालं, आकाशापासून तेज निर्माण झालं, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, ही भूतसर्गामध्ये येते. आणि अहंकाराची सृष्टी म्हणजे कोणती? हे मानव देह, हे सर्व मानव बनविणे हे अहंकारामध्ये येतात. चौथी सृष्टी ती कोणती आहे? तर इंद्रियाची आहे. हिचं ह्या सृष्टीमध्ये ज्ञान, क्रियाशक्ती युक्त आहे. 5वी सृष्टी आहे सात्विक. ती अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवताची आहे.
जे अहंकारापासून उत्पन्न झालेले जे इंद्रिय आहेत आणि ह्या इंद्रियावर प्रत्येक एक एक देवताचं अधिष्ठान आहे. त्या देवताची ही असणारी सृष्टी आहे. कोणती? पाचवी. मन या सृष्टीच्या अंतर्गत येते. पाचव्या सृष्टीच्या अंतर्गत मन येते. म्हणजे सहावी सृष्टी आहे अविद्येची. यामध्ये तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह, महामोह या 5 गाठी आहेत. बरं का? सहाव्या सृष्टीमध्ये काय काय आहे? तामिश्र सृष्टी आहे. बरं का? याच्यात राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, माया आहे. या सर्व 5 गोष्टीची जी सृष्टी आहे तिला अविद्या म्हणते. बरं का? याच्यात विद्या नाही, अविद्या म्हणजे अज्ञान आहे. ही सृष्टी जीवांच्या बुद्धीवर आवरण आणि विक्षेप करणारी आहे. जो जीव आहे ह्या जीवाची जी सदसद विवेक बुद्धी आहे ह्या बुद्धीवर ही सृष्टी माया घालते. कोणती? माया, मोह, दंभ, अहंकार, मान, अपमान. बरं का? जी विवेक बुद्धी आहे त्या बुद्धीला झाकून टाकते. कोणती सृष्टी? अविद्या सृष्टी. कोणती सृष्टी? अविद्या सृष्टी. बरं का? हे ह्या अविद्या सृष्टीचे वर्णन आहे. भगवंताचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून मैत्रेय ऋषी सांगतात, हे विदुर काका, भगवंताचे चिंतन करणाऱ्याचे दुःख दूर करणाऱ्या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंताचीच ही लीला आहे. बरं का? कोणाला अविद्या करायचंय, कोणाला सत्व सृष्टीमध्ये पाठवायचंय, कोणाला अहंकार सृष्टीत पाठवायचंय. ही लीला कोणाची आहे? ही भगवंताचीच लीला आहे. त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार त्यांना हे वर्ग मिळतात. म्हणजे ज्ञानानुसार. सातवी जी सृष्टी आहे ती म्हणजे प्रमुख वैकृत सृष्टी म्हणतात. तिला काय म्हणतात? वैकृत सृष्टी. 6 प्रकारच्या वृक्षांची असते. बरं का? सृष्टीचे प्रकार आहे. वृक्षांची सृष्टी म्हणजे तिला वैकृत सृष्टी म्हणतात. बरं का? यांना जीवा असतो. बरं का? पण हलायत नाही, डुलायत नाही. यांना स्पर्श कळतो. फक्त झाडांना स्पर्श कळतो, ज्ञान नसतं. स्पर्श कळतो. स्पर्श केल्यावर आकुंचन पावतात. जसं एखाद्या माणसाला चाकून तलवारीनं वार केला, कापलं, जेवढं दुःख त्या व्यक्तीला होते ते झाल्यानंतर त्याला सांगता येतं. तेवढंच दुःख ह्या वैकृत सृष्टीमध्ये जन्माला येणाऱ्या प्राण्यांना होत. म्हणजे झाडा झुडपांना तेवढंच दुःख होते गाव घातल्यावर. त्यांना आसू येते, ते रडत येते, पण सांगता येत नाही. याला वैकृत म्हणजे फक्त स्पर्श असणारा कळतो. त्या झाडाचं फुल जरी तोडलं तरी त्याला कळतंय आपलं फुल तोडलं, आपलं फळ तोडलं. आपल्याला घाव घातला त्याला दुःख होते. हे कोणत्या सृष्टीत आहे? वैकृत सृष्टीमध्ये. यांच्यामध्ये सुद्धा 6 प्रकार. बरं का? कोणते? झाड कोणते? मोठाल्या आंब्याचं झाड, लिंबाचं झाड, बाबळीचं झाड. बरं का? हे झाड. दुसरे झाड आहे ते रोपट्यासारखे, गुलाबाचं झाड, मोगऱ्याचं झाड, जास्वंदाचं झाड. तिसरं वेली रूपात आहे. चौथं खाली भुईच्याच रूपात पांगल्याने. असे नाना प्रकारचे म्हणजे 6 प्रकार ह्या वैकृत सृष्टीमध्ये येतात. झाडांच्या जीवांचे प्रकार. मग यात वनस्पती आहे. बरं का? काही औषधी सुद्धा आहे. त्या ह्या जीवाला कामाला येतात. म्हणून भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. लता आहे.
लता म्हणजे वेली, हा. आणि त्वत्कासार विरुद्ध आणि द्रुम्य हे खालून वर वाढवाय. बर का? विरुद्ध म्हणजे वरून खाली आणि द्रुम्य खालून वर. बर का? आणि काही आधार, तुम्ही आधार येईल पाहिला का? त्याला बुक नसते, शेंडा नसते, झाडावर फेकले की वाढत. बर का? ते कशा देत आहे? त्वत्कासार. हे त्वत्कासार सृष्टीमध्ये येते. त्याला बुड नसतं, शेंडा नसते, पण ते वाढत राहते. बर का? पृथ्वीवर नसते आणि आकाशावरही नसते, कशावर पण ते येत राहते. है का? मग एखादं झाड वर जातं, त्याचे फाटे खाली येतात. है का? एखाद्या झाडाचे फाटे वर जातात, याला काय म्हणतात? विरुद्ध आणि द्रुम्य, खालून वर वरून खाली. यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रकट झालेली नसते. बर का? जीव असतो, भावनाही असतात, स्पर्श कळतो, पण ज्ञानाची शक्ती प्रगट झालेली नसते. यांना दीर्घकालीन आतल्या आतच केवळ स्पर्शाचा अनुभव होतो. आणि या प्रत्येकात कोणता तरी एखादा विशेष गुण आहे. जर का एवढी झाड आहे, यांना फक्त स्पर्श केलेला कळतो, पण प्रत्येक वृक्षामध्ये एक विशेष गुण असतो. बर का? एक विशेष गुण असतो. त्याचं काहीतरी औषध बनवून उपयोगाला येईल, त्याचं फळ खायला उपयोगाला येईल, त्याचा पाला खायला उपयोगाला येईल, काहीतरी त्याच्यामध्ये विशेष गुण असतो. अशी ही वृक्षांची सृष्टी आहे. कितवी सृष्टी आहे? 7वी. पुन्हा 8वी जी सृष्टी आहे ती कोणाचे? पशुची आणि पक्ष्यांची. पशु आणि पक्षी ही 8वी प्रकारची मानली गेली आहे. बर का? या पशु पक्ष्यामध्ये प्रकार किती आहेत? 28 प्रकार. 28 प्रकारचे पशु, 28 प्रकारचे प्राणी. यांना काळाचे ज्ञान नसते. काळाचे ज्ञान, काळ कवा येईल कवा जाईल काही त्यांना घेणं देणं नसते. जन्माला येणं आणि जगणं. बर का? कधी मृत्यू येणार हे माहिती नाही, कधी जन्मलो हे माहिती नाही, आणि जन्मल्यावर काय करायचं हेही माहिती नाही. फक्त जन्मलो आणि जगायचं. मरण कधी येणार हे माहिती नाही. बर का? म्हणजे ज्यांना कालाचं ज्ञान नसतं, त्यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. केवळ वासावरून यांना वस्तूचे ज्ञान होते. ह्या पशुमध्ये तमोगुण जास्त असतो. यांना फक्त पदार्थाचं ज्ञान श्वासावरून होतो, वासावरून, गंधावरून ते ओळखतात. बर का? साखर जर पडलेली असेल तर कितीही लांब मुंगी असू दे त्या साखरेपाशी येते. बर का? त्यांना त्या पदार्थाचा गंध लगेच कळतो की कोणता पदार्थ आहे, गोड आहे का तिखट आहे का आंबट आहे का खारट आहे. बर का? आणि ते त्या पदार्थाला गंधावरून ओळखतात. यांच्यात तमोगुण जास्त असतो, राग असतो. ती जर एखादी मुंगी माणसाच्या शरीरावर गेली तर चावल्याशिवाय राहत नाही, चावतीच. बर का? कोणत्याही प्राण्याला, पशुला जर आपण छेडलं तर ते प्रतिक्रिया देते, त्याला राग लवकर येते. त्यांची वृत्ती असणारी तमोगुणाची असते. त्यांच्यात विचार करण्याची शक्ती नसते, विचार ते करू शकत नाही. हे विदुरा, या पशुयोनीमध्ये गाय, बकरा, रेडा, काळवी, सुकर, नीलगाय, रुरू नावाचे हरिण, मेंढा आणि उंट हे 2 बर का कशाचे आहेत? खुराचे आहेत. खुरांचे पशु आहेत. हे 2 खुरांचे. जेवढे 2 खुरांचे पशु आहेत हे पाळीव प्राण्यांमध्ये येते. बर का? यांना घरी पाळल्या जातात.
त्यांच्यापासून उत्पन्न केल्या जातं म्हणजे. नंतर काही प्राणी आहेत त्यांच्या सुद्धा म्हणजे प्रकार सांगितले. गाढव, घोडा, खेचर, पांढरे हरिण, चित्ता, वनगाय हे एक खुराचे प्राणी आहेत. त्यांच्या खुरामध्ये भाग नसतो. खालचा जे खुरा असतो पाय ते पूर्ण सारखा असतो, है का नाही. बाकीचे जे ह्याच्या अगोदर जे सांगितले पाळीव प्राणी त्यांना 2 खुरा असतात. त्यानंतर जी सृष्टी आहे म्हणजे कुत्रा, कोला, लांडगा, वाघ, मांजर, ससा, साळ, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड, मगर इत्यादी आहेत. त्यामध्ये काही काय म्हणले नक्याचे, कोणाला 5 नक्या, कोणाला 20 नक्या, कोणाला 10 नक्या. हे जे प्राणी आहेत ज्यांच्या नक्या असतात पायाला हे हिंस्र प्राणी असतात. हिंस्र म्हणजे जिभीनं पाणी पितात, तोंडानं पाणी पित नाही. आणि जिभीनं पाणी पिणारे मांसाहारी असतात. आणि ज्याचे 2 खुर आहे किंवा 1 खुर आहे ते कसे असतात, शाकाहारी असतात, है का नाही. यांच्यामध्ये असा फरक सांगितला गेलेला आहे. नंतर पक्ष्यांची सृष्टी सांगितली. त्याच्यामध्ये बगळा, गिधाड, होला, ससाना, भास, भालूक, मोर, हंस, सारस, चक्रवाक, कावळा इत्यादी उडणारे जीव पक्षी मनविले जातात. बरं का. हे काय करतात, शाकाहारी आहेत आणि मांसाहारी सुद्धा आहेत. म्हणजे विदुरा 9वी जी सृष्टी आहे ती मनुष्याची आहे. त्या झाल्या 8 सृष्ट्या, बरं का. आणि हे जीव झाले. मग ह्या 8 सृष्टीच्या नंतर जी सृष्टी आहे ती आहे म्हणजे मनुष्यांची. ती एकाच प्रकारची आहे. त्यांच्या आहाराचा प्रवाह वरून खाली असतो. जे मनुष्य आहे हे सर्व एकाच प्रकारचे आहे आणि आहार वरून खाली जातो. बरं का. अगोदर वर टाकला जातो आणि नंतर जठरामध्ये जातो. मनुष्य रजोगुण प्रधान आहे. बरं का. मनुष्यामध्ये जास्त कोणता गुण असतो, रजगुण असतो. सांगायचं तात्पर्य 3 गुण असतात पण जास्त बरं का प्रभाव रजोगुणाचा असतो. म्हणून रजोगुण प्रधान मनुष्य प्राण्याला सांगितल्या गेला आहे. बरं का. ही जे मनुष्य सृष्टी आहे या मनुष्य सृष्टीत कर्मपारायण आणि दुःखरूप विषयातच सुख मानणारी असतात. या मनुष्य सृष्टीमध्ये सर्व काही कळतंय पण कर्मपारायण रजोगुण असल्यामुळं प्रभावशाली, कर्मामध्ये कामामध्ये मन असणार त्यांचं जास्त लागलेलं असतं. आणि जास्त ह्या मनुष्याची वड कुणीकडे असते, सुख सुख म्हणून दुःखाकडे असते. बरं का. सुख पाहिजे म्हणून हे दुःखाला आवळीत बसतात. म्हणून दुःखरूप विषयातच सुख मानत राहतात. त्यानंतर स्थावर, पशु पक्षी आणि मनुष्य या 3 प्रकारच्या सृष्टी आहेत. बरं का. 3 सृष्टी, स्थावर, जलचर, भूचर आणि उभयचर. ह्या एवढ्या जीवाला ह्या 3 सृष्टीमध्ये बसविलं. पाण्यातले, पृथ्वीवरले आणि आकाश. मग स्थावर, पशु पक्षी, मनुष्य या 3 प्रकारच्या सृष्टीत येतात. तसेच पुढे सांगितला जाणारा देवसर्ग आहे. हे झालं 9 सृष्ट्या पृथ्वीवरल्या. आता यानंतर सर्ग. बरं का. सर्ग म्हणजे उत्पन्न होणे. ह्या 9 सृष्ट्यामध्ये ह्या सर्व जीव आले. याच्या नंतरची जी सृष्टी आहे म्हणजे ती देवसर्ग. देव कसे उत्पन्न झाले. देवसर्गाला
वैकृत या वैकृत सृष्टीत आहे आणि जो महातत्वनिरूप वैकारिक देव सर्ग आहे त्याची गणना या अगोदर प्राकृत सृष्टीत केली गेली आहे. या व्यतिरिक्त सनत कुमार इत्यादी ऋषींचा जो कुमार वर्ग सर्ग आहे तो प्राकृत आणि वैकृत असा दोन्ही प्रकारचा आहे. बरं का, कुमार वर्ग उदाहरणार्थ सनत कुमार जन्माला आले तेवढ्याच वयाचे राहिले तिथं त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. बरं का, त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे, कुमार सर्ग. या कुमार सर्गामध्ये प्राकृत आणि विकृत असा दोन्ही प्रकारचा भाग आहे. त्यानंतर देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, विद्याधर, भूत, प्रेत, पिशाच आणि किन्नर, किंपुरुष, अश्वमुख इत्यादी भेदांची देवसृष्टी ही 8 प्रकारची आहे. किती प्रकारची देवांची सृष्टी? 8 प्रकारची आहे. हे विदुर महाराज, याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवानी रचलेली ही 10 प्रकारची सृष्टी मी तुम्हाला सांगितली. आता यापुढे मी वंश आणि मन्वंतर इत्यादी सांगेन. अशा प्रकारे सृष्टी रचना करणारे सत्य संकल्प भगवान हरी हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला रजोगुणाने व्याप्त होऊन स्वतः जगताच्या रूपाने आपली रचना करतात. मैत्रेय ऋषी काय सांगितले? हे विदुर काका, तुम्हाला आता मी काय सांगेन, वंश सांगेन. म्हणजे आता हे सृष्टा बनविल्या, जीव बनविले, आता ह्या जीवाला वंश लागतो म्हणले. आता ह्या जीवाचा वंश कुठून कसा आला, बरं का, ह्या पृथ्वीवर ते कसे जन्माला आले ते सांगणार आहे. मग हे सांगण्याकरिता जे सृष्टी रचना करणारे जे ब्रह्मदेव आहे ते स्वतः हरी आहे. हरीनेच असणारा स्वतःचा प्रादुर्भाव केला आणि या सर्व जगामध्ये आपली रचना असणारी त्यांनी केलेली आहे. म्हणून पुन्हा मैत्रेय ऋषी असणारे सांगत आहे, पृथ्वी आदी कार्यवर्गाला जो सूक्ष्मतम अंश आहे, ज्याचे आणखी विभाग होऊ शकतात, ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाही, तसे जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही आणि ज्याचा इतर परमाणूच्या बरोबर संयोग आलेला नाही त्याला परमाणु म्हणतात. बरं का, काय म्हणाले? आता लक्षात घ्या, डबल सांगतात. मैत्रेय ऋषी सांगतात, पृथ्वी आदी कार्यवर्गाचा जो सूक्ष्मतम अंश आहे. आता मग आपल्याला हे धरणी माता दिसायची, ही झाली कशी काय? आता हे छत दिसायला आहे. बरं का, आपण सांगतो याच्यात वाळू, सिमेंट, गज वगैरे टाकला आणि छत तयार झाला. ही पृथ्वी झाली कशी? कशी झाली म्हणले? जो सूक्ष्मतम अंश आहे कशाचा? पृथ्वीचा, ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाही, विभागच होऊ शकत नाही असा, तसे जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही त्याच्याने काही कार्य सुद्धा होत नाही आणि ज्याचा इतर परमाणूच्या बरोबरही संयोग झालेला नाही. बरं का, त्याला काय म्हणते? जे परमाणू आहे ते डोळ्याने दिसत नाही, मोजता येत नाही, त्याला आपण काय म्हणतो? परमाणु म्हणतो. परमाणु, परम अणु, परम म्हणजे पहिला, पहिला अणु. अनेक अनेक परमाणु एकत्र आल्यानंतर
मनुष्याला भ्रमाने त्याच्या समुदायाच्या रूपाला अवयवी अशी प्रचिती येते. अनेक अनेक अणु, बरं का, अनेक म्हणजे घनता नाही, असे अणु एका ठिकाणावर आल्यानंतर बरं का मनुष्याला फक्त त्याचा भ्रम होतो. म्हणजे काय होतो? भ्रम होतो. आपण म्हणतो जशी हवा आली पाठीमागून, बरं का, दुपारच्या वेळेला एकल्यानं जावं, भर उन्हाळ्यामध्ये 1-2 वाजता रस्त्याने एकल्यानंच जावा आणि भुरकून हवा यावा. काय होते? संध्याकाळी आल्यावर ताप येते, घरी आल्यावर ताप येते. काय झालं? म्हणजे भास झाला, कोणीतरी पाठीमागून आलं. बरं का, असे अनेक अनेक परमाणू मिळून बरं का ह्या जीवाला काय होतं? म्हणजे फक्त भासाची प्रचिती होते. बरं का, हा परमाणू ज्याचा सूक्ष्मतम अंश आहे, सूक्ष्मतम अंश आहे, त्या आपल्या सामान्य स्वरूपात स्थित असलेल्या पृथ्वी इत्यादी कार्याच्या समुदायाला परम महान असे नाव आहे. जरी नसला भासत तरी म्हणजे त्याच्यापासूनच हे सर्व निर्माण झालेले, म्हणून त्याला परमाणु म्हणते. म्हणजे संयोग आला की तयार होईल. त्यावेळी त्या प्रलयादी अवस्थाची स्फूर्ती होत नाही, नवीन जुने अशा कालभेदाचे ज्ञान होत नाही आणि घटपटादी वस्तुभेदाची सुद्धा कल्पना असत नाही. हे साधू श्रेष्ठ विदुरा, अशा प्रकारे वस्तूच्या सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाचा विचार झाला आहे. याच्याच सामर्थ्याने परमाणु इत्यादी अवस्थात व्याप्त होऊन व्यक्त पदार्थांना भोगणाऱ्या सृष्टी इत्यादी मध्ये सामर्थ्य अव्यक्त स्वरूप अशा भगवान कालाची सुद्धा क्षमता आणि स्थूलता याचे अनुमान केले जाऊ शकत नाही. डोळ्याला दिसतही नाही, उचलता येत नाही आणि मोजता सुद्धा येत नाही. एवढंच नाही तर त्या काळाला सुद्धा त्या परमाणूचं अनुमान लावता येत नाही. जो काळ प्रपंचाच्या परमाणू सारखा सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जे सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो तो परम महान आहे. म्हणून त्या अणूला परम म्हटले गेले. तो महान आहे. 2 परमाणूचा एक अणू तयार होतो आणि 3 अणू मिळून एक त्रस रेणू होतो. 2 परमाणूचा एक अणू आणि 3 अणू मिळून त्रस रेणू होतो. म्हणजेच जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणाच्या प्रकाशात उडताना दिसतो. बघितला का तुम्ही? कधी बघितला असा? एखाद्या पत्राला किंवा कशाला छिद्र असावं, बारीक दिसत सुद्धा नाही, त्या छिद्रातून सूर्यनारायणाचा प्रकाश आत येतो, आहे का नाही? आणि ते जमिनीवर टिकली सारखा दिसतो आणि त्या प्रकाशाच्या झोतामध्ये असे बारीक 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 कण आपल्या दृष्टीला पडतात. त्याला काय म्हणते? त्रस रेणू. 2 परमाणूचा एक अणू आणि 3 अणूचा एक त्रस रेणू तो झरोक्यातून दिसतो. असे 3 त्रस रेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. बरं का, सूर्याला जायला जेवढा वेळ लागतो त्याला काय म्हणते? त्रुटी. याच्या 100 पट काळाचा वेग म्हणतात. काय म्हणतात? काळाचा वेग केवढा आहे? त्रुटीच्या 100 पट आणि 3 वेदांचा एक लव होतो. बरं का, आपल्या शरीरावर म्हणतात ना लव, बारीक बारीक केस असतो. काय होतो?
त्रुटी म्हणतात, त्या त्रुटीच्या 100 पट वेद, त्या 100 पट वेदाचा एक लव होतो, 3 लवाचा एक निमिष होतो बरं का. काळ म्हणजे वेळ सांगायला आपण बरं का.